नमस्कार, मी शाहिद खिरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षण हा समाज घडवण्याचा महत्त्वपूर्ण असा पाया आहे. शिक्षणातून माणसाचा मेंदू विचार प्रगल्भ होत असतात आणि शिक्षणाचे एक पवित्र कार्य जी माणसं करतात ती माणसं समाजासाठी फार मोठे योगदान देत असतात. अशाच एका शिक्षण संस्थेमध्ये आपण आहोत, ज्या शिक्षण संस्थेचं नाव आहे श्री स्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आणि या प्रसारक मंडळाच्या हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूलच्या आपण कार्यालयामध्ये आहोत. या संस्थेने गेल्या काही वर्षामध्ये इथल्या ग्रामीण भागामधल्या शोषित वंचित राहिलेल्या लोकांना एक चांगल्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे आणि शेकडो विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेमध्ये या विद्यासंकुलामध्ये शिक्षण घेत आहेत. हे कार्य जे आहे ते कार्य करणाऱ्या सानिका सचिन आमरे ज्या या संस्थेच्या चेअरमन आहेत आणि त्यांचे मिस्टर जे आहेत सचिन आमरे, या दोघा उभयतांनी अतिशय मेहनतीतून परिश्रमातून ही संस्था उभी केली आणि आज ही संस्था खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण ज्ञान घेऊन बाहेर पडत आहेत आणि एक पिढी घडवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. ही संस्था कशी उभी राहिली, हिचा एकंदरीत प्रवास कसा होता, त्यासाठी कोणती आव्हानं होती आणि या संस्थेची ध्येय धोरणं कशी आहेत आणि पुढे कशा पद्धतीने संस्था वाटचाल करणार आहे, या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी संस्थेच्या चेअरमन सानिका सचिन आमरे यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्ते. सर्वप्रथम खरं तर तुम्ही ही संस्था ज्या पद्धतीने उभी केलेली आहे, संस्थेलाच नाव दिलं आहे की शिवस्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ, अशा पद्धतीने तुम्ही संस्था उभी केलेली आहे. त्यात हिंदवी गर्जना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तुमच्या एकंदरीत कार्यप्रणालीमध्ये दिसतोय. मात्र ही संस्था उभी करत असताना कशा पद्धतीची तुम्हाला समस्या आली किंवा संस्थाच उभी करावी, कारण तुम्हाला कोणताही शैक्षणिक वारसा नाही किंवा कोण तुमच्या घरामध्ये कोण या क्षेत्रामध्ये कार्य करणार होतं किंवा तुम्हाला फार मोठे आर्थिक वगैरे असं कुठलं पाठबळ होतं असंही नाही. मात्र तरीसुद्धा आपण ही संस्था उभं करण्याचं धाडस केलं. हे धाडस करत असताना नेमकं कशा पद्धतीने तुमचं ध्येय होतं आणि कोणत्या आव्हानाने तुम्हाला सामोरं जावं लागलं? नमस्ते. मी सानिका सचिन आमरे, शिवस्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आवाशी संचलित हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष आणि हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरपर्सन. माझं शिक्षण MA MCA आणि आता मी LLB FPR आहे. जेव्हा 2004ला माझं लग्न झालं आणि 2006-07च्या दरम्यान माझा मुलगा जेव्हा पहिल्यांदा मी इंग्लिश मिडियमला स्कूलला टाकायचा असं माझ्या डोक्यात जेव्हा विचार चालू झाला, तेव्हा 1 वर्ष माझा मुलगा वेटिंग लिस्टला थांबला. त्याचं कारण असं की आमची परिस्थिती फार गरीब होती माझ्या लग्नानंतर, की त्या मुलाची वर्षभराची फी आम्ही भरू की नाही भरू हे त्या शाळेत विचारण्यात आलं की तुमचं इन्कम किती. आमच्याकडे इन्कम सोर्सच काही नव्हते. त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडला की इन्कम काय दाखवावे, कारण एखादं वाहन नव्हतं किंवा एखादा जॉब नव्हता. मग त्याच दिवशी आमच्या लक्षात आलं की 1 वर्षभर माझा मुलगा वेटिंग लिस्टला थांबू शकतो, तर समाजातले असे कितीतरी घटक आहेत की ते शिक्षणापासून वंचित असतील. माझं त्या दिवसाचं स्वप्न होतं की माझा मुलगा मी शिकवेन तर ह्या शाळेमध्ये शिकवेन, भले कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील. 1 वर्ष उशिरा माझा मुलगा SPMला शाळेत गेलेला आहे वयानुसार. त्या दिवसापासून माझ्या डोक्यात एकच चक्र चाललं, जर जगायचं तर समाजासाठी. समाजातल्या प्रत्येक घटकाला, तो गरीब असो श्रीमंत असो कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो, त्याला शिक्षणापासून वंचित ठेवायचं नाही. हे फार मोठं कार्य करतो अशातली गोष्ट नव्हे आमची, की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. ह्या हेतूने आम्ही 2013ला संस्था स्थापन केली. डोक्यात हेतू इतकाच होता की नर्सरी ज्युनियर सिनियर अशा टाईपची मुलं तयार करायची की ज्यांना चांगल्या प्रकारचं इंग्लिश मिडियमचं शिक्षण मिळेल आणि SPM सारख्या शाळेत किंवा इतर कुठल्याही शाळेत त्या मुलांचं इझी ॲडमिशन होईल. कारण मुलं गेल्यानंतर आईवडिलांचा इंटरव्ह्यू हल्ली होतो, मुलांचा इंटरव्ह्यू होतो. ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्लिश, आईवडिलांना इंग्लिश ह्या गोष्टीपासून फार ती लोक वंचित असतात. मग अशा प्रकारच्या समस्या त्या मुलांना निर्माण होतात. पण परत पुढे जाऊन जेव्हा आम्ही 2013ला संस्थेची मान्यता घेतली, त्याच्यानंतर नर्सरी ज्युनियर सिनियर हे वर्ग चालू केले. मग लक्षात आलं की इथे आपण जर 200 आणि 300 रुपयात मुलांना शिक्षण देतोय, तर पहिलीच जाऊन मुलांना 20 आणि 30,000 रुपये डोनेशन भरून शिक्षण घेणे इतकी कपॅसिटी ह्या मुलांची नाही. म्हणजे ह्या मुलांना आपण कळत न कळत परत वाऱ्यावर सोडतो. मग आम्ही उभयतांनी विचार केला की जे पण काय असू दे, की आपण एक तरी जीवनात येऊन धाडस करायचं, भले त्यात किती आपण यशस्वी हो नाही हो ही गोष्ट पुढची. मग त्यानंतर आम्ही पहिलीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव केला. पहिलीच्या मान्यतेला आम्ही प्रस्ताव केल्यानंतर 2 वर्षाने आम्हाला प्रथम मान्यता मिळाली 2015ला. परिस्थिती अशी होती की पहिलीची मुलं आमची बसतायत पटावर, पण ती बोगस मान्यता नसल्यामुळे आम्ही स्वतः उभयतांनी, आमच्याकडे एक शिक्षक होते, 2-3 शिक्षक सुरुवातीला होते, 1 शिक्षक आणि आम्ही 2 उभयता. चिचघरीला संजयराव कदमांची शाळा होती इंग्लिश मिडियम, त्या शाळेवर त्या पटावर आमची मुलं बसवायची. इन्स्पेक्शन असेल तेव्हा मुलं तिथे न्यायची
आणि हा प्रवास आम्ही गेले वर्षभर केला. 2015ला आम्हाला प्रथम मान्यता मिळाली. त्यानंतर या लोटे परिसरात आमची शाळा चालू होती. आम्ही इथे छोटेसे 2 क्लासरूम बनवले. तिथली मुलं इथे शिफ्ट केली. सुरुवातीला नर्सरी, ज्युनियर, सिनियर 16 मुलं होती. काही पालकांनी भरोसा केला. काही पालक म्हटले क्लासरूम नाहीत, ह्यांची परिस्थिती नाही, शाळा चालेल नाही चालेल. हा संघर्ष सोपा नाही शाळा चालवणे म्हणजे, आणि ते पण बिना डोनेशन. म्हणजे ही उभयता कदाचित वेडी असू शकतात किंवा काहीतरी छंद म्हणून हा पराक्रम करतात किंवा कुठेतरी वेगळं आपण काहीतरी दिसावं म्हणून हे सगळं करतात. पण आमचं ध्येय स्पष्ट होतं की ज्या पण आपण गोष्टी करतो त्या टोकाला नेऊनच सोडायच्या, तोपर्यंत सोडायचं नाही. ही जिद्द मनाशी ठेवून त्यातली 9 मुलं आली. 9 मुलांची बघता बघता 400 मुलं शिक्षण घेत आहेत, तेही बिना डोनेशन. सुसज्ज लॅब दिली त्यांना, कम्प्युटर लॅब दिली, सायन्स लॅब दिली, एवढ्या मोठ्या इमारती याच्यामध्ये उभ्या केल्या. आता लोकांना असा प्रश्न पडतो की कुठून तरी ह्यांना पाठीमागून सपोर्ट असेल, पण अक्षरशः ह्या सरस्वतीच्या मंदिरात आहे. आम्हाला कुणीही एकही रुपयाची शाळेची सुरुवात असताना मदत केलेली नाही. मी माझ्या स्वतःच्या लग्नात मिळालेले दागिने, स्वतःचं सौभाग्याचे अलंकार मी सोनारांच्या इथे नेऊन विकलेत. सोनारांच्या इथे दागिने विकताना आपला आधार कार्ड द्यावा लागतो. म्हणजे मी काहीतरी, माझं कार्य काहीतरी मोठं आहे, माझं योगदान काहीतरी समाजात वेगळं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते म्हणूनच्या गोष्टी नव्हेत. पण मी माझे स्वतःचे दागिने अगदी गळ्यातला एक सर सुद्धा सोन्याचा विकून मी खोटा एक सर 1-2 वर्ष घातलेला आहे ह्या शाळेसाठी. कारण 5 लाखाची FD, शाळेची इमारत, 5 लाखाची FD 2015ला सोपी गोष्ट नव्हती आमच्यासाठी. 5 लाख म्हणजे ही भयानक मोठी अमाऊंट होती. ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी माझे दागिने विकले. आज सगळं पणाला आम्ही लावलं स्वतःचं. आणि ही संस्था, एखादा आपण बाळ जन्माला घातल्यानंतर जशी त्या संस्थेची जोपासना करतो तशी ह्या संस्थेचे आम्ही गेले 12 वर्ष जोपासना करतोय. 10वीचे 2 सलग रिझल्ट लागले, 100% निकाल, आणि 60%च्या पुढचे विद्यार्थी सगळे आपल्या शाळेत बघायला मिळतील. असं एकही विद्यार्थी नाही की तो 60%च्या खाली आहे. कुठलेही ट्युशन्स आम्ही पालकांना सांगत नाही लावा म्हणून. चांगल्या दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या मेहनतीचं शिक्षण आम्ही मुलांना देऊन त्यांची जडणघडण हे शाळेत करतोय. तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात की आता आम्ही कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे आर्थिक पाठबळ नाही, तसं म्हणायला गेलं ते सगळं खडतर आहे. मला ते धाडस केलं तेच फार मोठं आहे. मग त्यातून हे चांगल्या पद्धतीचं शिक्षण लोकांना द्यायचं. इथे चांगल्या पद्धतीच्या इमारती आहेत, लॅब आहे, तुम्ही म्हणताय चांगला स्टाफ आहे, आणि त्याच्यातून चांगली पिढी घडवण्याचं काम करताय. मग त्याच्यातून तुम्हाला कशी समस्या येतात, कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीचे सगळे ॲडजस्टमेंट करता? सुरुवातीला बघा, कुठल्याही गोष्टी, दागिने अगदी असून असणार किती, दागिने विकल्यानंतरही जेव्हा आमच्या ह्या समस्या सुटत नव्हत्या तेव्हा चिपळूण नागरीमधून मी 2015-16ला 60 लाखाचं लोन घेतलं. ते 60 लाखाचं लोन आम्ही गेले 5 वर्षात 7 वर्षात फेडून RDCCतून कुठलीही माझी स्टेटमेंट आणली तर अजूनही आमच्या अंगावर स्वतःचं पर्सनल लोन म्हणून 40 लाखाचं लोन आहे. 2 वेळा RDCCतून, एकदा RDCC चिपळूण नागरीमधून 60 लाखाचं लोन घेतलं, ते क्लिअर केलं. RDCCतून 60 लाखाचं लोन घेतलं, ते क्लिअर केलं. त्याच्यानंतर आता 40 लाखाचं लोनचे EMI आम्ही अजून भरतोय. म्हणजे ते सगळे पैसे आम्ही ह्या शाळेत वापरलेत स्वतःच्या पर्सनल लोनमधून घेऊन. एकही रुपया आत्तापर्यंत कुणी CSR मधून समजा कंपन्यांनी थोडीफार मदत केली आहे, आम्ही असं म्हणत नाही की केलेले नाही आहेत, पण ते पैसे कुठले, ह्या समाजाच्या मुलांच्या हक्काचे पैसे आहेत. आम्ही कुणाकडूनही असे की तुम्ही आम्हाला उसणे पैसे द्या किंवा ह्या संस्थेला तुम्ही 5-10 हजार रुपयाची मदत करा, अशी आमच्या जीवनात एकही व्यक्ती नाही की त्याने सरळ हाताने हे 10-25 हजार रुपये ह्या संस्थेला मदत म्हणून दिलेले आहेत. आम्ही आमच्या हक्काचे म्हणण्यापेक्षा समाजात शिकणाऱ्या मुलांच्या हक्काचे पैसे आम्ही मागितलेले आहेत की ते कंपन्या असतील किंवा एखादा कुठला उद्योगधंदा असेल की त्यांना ते देणं लागतं. माझी संस्था जरी असेल, आज स्वतःची मी संस्थेला जन्म दिला, माझी संस्था जरी असेल तरी मी माझ्या संस्थेला सुद्धा लोकांचं देणं आहे. आज आम्ही महिलांचं सक्षमीकरणासाठी वेगवेगळे कार्यक्रम उभे करतो, मुलांच्या संगोपनासाठी, मुलांच्या संस्कृती जपण्यासाठी. आज दर महिन्यातून आम्ही 4-4 दिवसाचं ट्रेनिंग फ्रीमध्ये ठेवतो मुलांना, शिक्षकांना, की आपली संस्कृती जपली पाहिजे, आपल्या भाषेचा अभिमान जपला पाहिजे, आपण समाजाचे घटक आहोत, पहिले समाजाचा आपण चांगला व्यक्ती बनला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जोपासण्यासाठी 4-4 दिवसाचं मुंबईतून टीचर येऊन ट्रेनिंग देतात मुलांना. हे सगळं कुठल्याही पद्धतीचे पैसे घेऊन किंवा ह्या ट्रेनिंगला मुलांना वेगळी फी पे करावी लागते असं कुठलंही या संस्थेने आतापर्यंत शाळेने मुलांवर सक्ती केलेली नाही. जी पण फी आहे, तुम्ही इतर शाळांची तुलना केली तर बघितली की शाळांमध्ये 2,000, 2,500 अशा फीज आहेत मंथली. आपण बिना डोनेशन शाळा शिकवतो ते शिकवतो. फीचं स्ट्रक्चर तुम्ही जर आमचं बघितलं
तर 10वीच्या मुलाची 1500च्या आत फी असेल. मला एक्झॅक्ट फीचं सांगता येत नाही, पण 1500च्या वरती एकाही वर्गाची फी नाहीये. मला वाटतं नर्सरीची, ज्युनियर, सिनियरची 300-500 पर्यंतच फी आहे. म्हणजे हे रिझनेबल फी मध्ये इंग्लिश मिडियम चालवणं हे चॅलेंज आहे की हे का करतो. आम्हाला कधी कधी लोक म्हणतात की असे की तुम्ही वेडे आहे. हो, आम्ही वेडे आहे. म्हणजे वेडेच लोक इतिहास घडवतात. आहोत आम्ही वेडे. कशासाठी? समाजासाठी वेडे आहोत आम्ही, आमच्या स्वतःसाठी वेडे नाहीये. लोकांचं असं म्हणणं आहे की खूप काही यातून मिळत असेल म्हणून करतायत, पण आमचे 400 पालक ह्या गोष्टीला पुराव्याला आहेत. ज्यांनी ह्या संस्थेसोबत आम्हाला जोडलेले आहेत ती लोक ह्या गोष्टीला पुरावे आहेत. आज आम्ही इतकं लोन काढून, जवळजवळ 2 कोटीचं लोन काढून सुरुवातीपासून आमच्या स्वतःच्या घरावर स्लॅब टाकू शकलो नाही, स्वतःच्या घराची लादी बदलू शकलो नाही. लादी फुटल्यानंतर आम्ही त्या लादीला पॅच करतो की ते इम्पॉर्टंट नाही. सकाळी आम्ही 2 तास घरी थांबतो, संध्याकाळी 2 तास घरी थांबतो. आमचं जे पण सर्वस्व आहे ते ह्या संस्थेत आहे, ह्या शाळेत आहे. माझी स्वतःची 2 मुलं आहेत, ती शिकल्याने आपण समाजात बदल घडवू शकत नाही. ही 400 मुलं जेव्हा शिकतील तेव्हा समाजाचा काहीतरी भलं होईल की आपण खूप कोण मोठा कार्य करतोय किंवा मोठा कोण माणूस बनतोय किंवा वेगळंच काहीतरी समाजात करतोय. हा ध्येय किंवा हे उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर बिलकुल नाही. फक्त एकच ध्यास की समाज हा ज्ञानानेच बदलू शकतो. ज्ञान कधी पैसा माणसाकडे कधी येईल? तुमच्याकडे पूर्व ज्ञान असेल तर पैसा येईल. जर ज्ञानच नसेल तर तुम्ही सगळ्याच गोष्टी नाही करू शकत. आज बघितलं, लोक अशी म्हणतात इंग्लिश मिडियमच का? आम्ही नुसतं इंग्रजी भाषाच मुलांना शिकवत नाही, त्या इंग्रजी भाषेसोबत प्रत्येक मुलाला पसायदान आपला ज्ञानेश्वरीने जे आपल्याला दिलंय ते पसायदान मुलांना आलं पाहिजे, त्याचा अर्थ मुलांना समजला पाहिजे. आपले सगळे आमच्या स्कूलमध्ये आता जवळजवळ तुम्ही बघितलं तर सगळे धार्मिक सण साजरे केले जातात. की असं नव्हे की नागपंचमी सेलिब्रेशन होतंय, ईद ही आमच्या स्कूलमध्ये जेवढ्या पद्धतीने मुस्लिम बांधव साजरी करतात त्या पद्धतीने साजरी होते. आमचे काही विद्यार्थी आहेत, त्यांच्या आई ते शिरखुर्मा आणतात, तोही बनवतात. म्हणजे इथे कुठल्याही गोष्टीत आम्ही कमी पडत नाही संस्थेला देताना किंवा शाळेतल्या मुलांना संस्कार देताना. कारण की आपण एक आहोत, आपण समाजाचे घटक आहोत. ह्या जेवढे आमच्याकडून जास्तीत जास्त संस्कार देता येईल तेवढे आम्ही हे देतो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की संस्था चालवणे काय कठीण गोष्ट नाहीये, पण मी सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 3:45ला शिक्षक घरी जातात, पण कुठल्याही आमच्या शिक्षकाला विचारलं, कदाचित त्यांना कधी कधी त्रास होत असेल क्लर्कना, कारण की मॅडम गेल्या तर आम्हाला जायला मिळेल म्हणून, पण शिक्षक 3:45ला गेल्यानंतर जाते. त्याचं कारण असं की मुलं गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काय करता येईल, कुठल्या गोष्टीवर डिस्कस करता येईल, उद्याचं नियोजन काय करता येईल, वेगळं काय मुलांना देता येईल, ह्या गोष्टीवर माझी नेहमी 15 मिनिटं शिक्षकांसोबत चर्चा असते. आज काय झालं, तुम्ही बिना डोनेशन देताय किंवा विद्यार्थ्यांची फी कमी घेताय म्हणजे आपण फार उपकार करत नाही त्यांच्यावर. पालकांकडून तुम्ही 200 रुपये घेतलात किंवा 100 रुपये घेतलात तरी तुम्ही त्यांना देणं आहे. त्यांनी तुमच्यावर किती पैसे घेताय ह्या विश्वासाने मूल टाकलेलं नाहीये. तुम्ही माझ्या मुलाला घडवणार ह्या विश्वासाने तुमच्याकडे टाकलेली आहे. ही जबाबदारी तुमची आहे, ही जबाबदारी माझी आहे. आपण त्याला 100% देणं लागतो. म्हणून नेहमी माझ्या शिक्षकांसोबत दर दिवशी 15 मिनिटाची चर्चा असते. आठवड्यातून सॅटर्डेला आमची मीटिंग असते. मॅडम, ज्या पोटतिडकीनं, ज्या आत्मविश्वासानं आणि जी दूरदृष्टी ठेवून तुम्ही या ठिकाणी बोलताय, खरं तर तुमच्या एकंदरीत कार्याला सलाम आहे. तुम्ही जे प्रिमायसेस उभी केलं, तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट अत्यंत भावनिक सांगितली की माझं स्त्रीधन जे आहे ते मी विकलं बरोबर. आणि ही संस्था उभी केली. हे करण्यासाठी फार मोठा त्याग लागतो, प्रचंड समर्पण लागतं आणि त्यागातून, समर्पणातूच एखादी गोष्ट इतिहास घडवत असते आणि तुम्ही ते करताय. लोकांना ते ज्ञातसुद्धा आहे. मात्र आता एक सोशल मीडियातून किंवा मीडियामधून काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत की तुम्हाला खासदार सुनील तटकरे यांच्याकडून साधारणतः 80 लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? सर कसं आहे बघा, माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे ह्यांच्याकडे जेव्हा आम्ही खासदार फंड मागण्यासाठी गेलो, कशासाठी? शाळेसाठी, की कुठलाही आमदार फंड हा शाळेला वापरत नाहीत. मग एकतर CSR वापरता येतो किंवा खासदार फंड वापरता येतो. आणि हा आम्हाला ज्ञात कधी झालं की सगळ्यात पहिला खासदार फंड गीते साहेबांनी आपल्या शाळेला टाकला 11 लाखाचा. मग संस्थेच्या इमारती ह्या पूर्णत्वाला जाणे हे आमच्या डोक्यात एक ध्येय होतं किंवा आमचा एक स्वप्न आहे की एकदा इमारती पूर्ण झाले की आतल्या फॅसिलिटी आम्हाला फार चांगल्या पद्धतीने पटापट मुलांना देता येतील. मग ह्या उद्देशाने आम्ही सुनीलजी तटकरे साहेबांकडे गेलो की सर, की असं आमच्या आम्ही बिना डोनेशन संस्था चालवतो, संस्थेचे सर्व ध्येय, उद्दिष्टे, त्यांची जन्म, स्थापना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे मांडल्या.
आणि मग म्हटलं तुमच्याकडून काय थोडीफार मदत शाळेला झाली तर म्हणजे ह्याच हेतूने आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. आम्ही मला वाटतं दिवाळीच्या वेळेला माननीय सुनीलजी तटकरे साहेबांकडे गेलो, त्यांच्यासोबत डिस्कस झालं. तो वार होता शनिवार. दुसऱ्याच दिवशी त्यांनी रविवारी साहेबांनी इंजिनियर पाठवले, इथे मेजरमेंट झाली, शाळेची इस्टिमेट बनले, सगळे झाले. संस्थेला त्यांनी किती अमाऊंट देणार हे कुठेही आत्तापर्यंत सांगितलेलं नाही. त्या पद्धतीचं पत्रही आत्तापर्यंत शाळेला आलेलं नाही किंवा एकही रुपया आत्तापर्यंत शाळेला पोचलेला नाही. फक्त त्यांनी इतकंच सांगितलं पॉझिटिव्हली की मी काही ना काही, तुम्ही इथपर्यंत आलाय तर काही ना काही ह्या संस्थेचं काम इतकं चांगलं आहे की मी ह्या संस्थेला 100% काही ना काही मदत करणार. ह्या संस्थेला, ह्या शाळेला माझा जेवढा तुम्हाला मदत होईल तेवढी मी शक्यतो करण्याचा प्रयत्न 100% करणार. पण ह्या आता MIDC मध्ये किंवा लोकल एरियामध्ये आपल्या इतक्या मोठ्या वेगाने ही आमच्याही कानावर येतात. आजूबाजूची लोक, आम्ही लोकलचेच आहोत इथलेच, त्यामुळे आजूबाजूची लोक आम्हाला म्हणतात 80 लाख रुपये तटकरी करून आणले. एखाद्या कंपनीत फोन केला तरी तिथली लोक म्हणतात, माझ्या मिस्टरांना आप्पा म्हणतात, अहो आप्पा 80 लाख रुपये तुम्हाला तटकरी साहेबांनी दिले, मग तुम्हाला आता आमच्याकडून मदतीची काय गरज आहे? बसला ना तुमचा इमारतीचा सेटअप. नुकसान काय झालं? लोकांच्या अफवांमुळे आज संस्थेचं कुठेतरी नुकसान होतं. लोकांना अफवा करणे ही चेष्टेची गोष्ट वाटते, लोक सोडून देतात. ह्यात खरं काय, खोटं काय, कितपत तथ्य आहे की संस्थेला पैसे पडले की नाही पडले, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, काय होऊ शकतो संस्थेवर, किंवा संस्थेवर परिणाम झाल्यावर ह्या 400 मुलांचं भविष्य काय घडू शकतं, ह्या सगळ्या गोष्टीचा मला वाटतं लोकलच्या लोकांनी त्या गोष्टीचा विचारच नाही केला. की फक्त एक गोष्ट समजल्यावर त्याची अफवा 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 करत इतके गेले की मीडियापर्यंत ही गोष्ट पोचली. पण मला त्या गोष्टीचं फारसं दुःख नाही वाटलं, कारण एखादी गोष्ट जेव्हा आपण सत्य मार्गाने करतो तेव्हा काय कोण बोलतं, 80 लाख आणले, 1 कोटी आणले, कुठून आणले, काय केले, कशी चालवतो, काय चालवतो, ह्यापेक्षा मी 100% कशी चालवणार ह्या गोष्टीकडेच मी लक्ष ठेवून चालते. पॉझिटिव्ह. म्हणजे कुणी काय बोलावं ह्यापेक्षा मी काय करतो, मी ह्याच्यापेक्षा कसं अजून बेस्ट देईन. जेव्हा एखादी माणूस आपल्याला काहीतरी चुकीचा गोष्ट बोलतो किंवा चुकीच्या अफवा पसरवतो तेव्हा कधी कधी त्या आपल्या फायद्याच्या पण असतात. कशा? तर ही गोष्ट जर आपल्याला नाही मिळाली तर ह्याला पर्याय काय, ही गोष्ट आपण तेव्हा विचार करायला लागतो आणि मग त्यातून आपली प्रगती परत वेगाने होत जाते. मी सांगते तुम्हाला 100% माझ्या बँकेची स्टेटमेंट कुणीही मागावी आजच्या तारखेला, आज 15 तारीख आहे, 15 तारखेची माझी बँकेची स्टेटमेंट संस्थेची, शाळेची, माझी स्वतःची कुणीही मागावी, त्यातला एक जरी रुपया सुनीलजी तटकरे साहेबांनी जर ह्या संस्थेला किंवा शाळेला आजपर्यंत जर दिला असेल तर मग मी तो चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. मग काय वाटतं, म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने तुमची एकंदरीत मांडणी केली, तुम्ही एकंदरीत संस्थेचा प्रवास तुम्ही सांगितलात, तुम्ही ज्या शून्यातून ही संस्था उभी केलेली आहे आणि आज तुम्ही चांगल्या यशाच्या दिशेने मार्गक्रमण करताय, याच्यातून काही विरोधक तयार होतात आणि त्याच्यातून अशा गोष्टी अफवा पसरवतात? बघा, पहिली एक गोष्ट मला अशी समजते की सत्याच्या मार्गाने चालताना काटे भरपूर लागतात. ही पहिली गोष्ट आहे. म्हणजे अगदी माझ्या बाबतीतच नाही, की जर उदाहरण घ्यायचं झालं तर अगदी सावित्रीबाईंना सुद्धा ह्या गोष्टी सोसाव्या लागल्या, त्यांच्या अंगावर शेण उडवलं. इतकं काय आपल्यावर कुणी, आता समाज सुधारलेला आहे, समाजातली लोक सुधारलेली आहेत, आज प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे लोकांना, आपण काय कार्य करतो हे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सगळ्या माहिती आहे. त्यामुळे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात त्यापेक्षा माझं ध्येय एकच स्पष्ट आहे की मी माझी 100% एनर्जी निगेटिव्ह गोष्टीकडे वाया न घालवता त्यातून पॉझिटिव्ह माझी मानसिक संतुलन किती चांगलं राहील आणि त्यातून ह्या संस्थेची कशी भरभराट होईल इतकंच डोक्यात ठेवून मी चालते. बस, ह्याच्या पलीकडे मला माझी शाळा आणि संस्था, ह्याच्या पलीकडे मला कुठलीही गोष्ट आत्तापर्यंत तरी दिसलेली नाहीये. मग हे लोक का आपल्याबद्दल चुकीचा विचार करतात ही प्रत्येकाची मानसिकता आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, मी तुमच्याबद्दल काय विचार करते, ही प्रत्येकाच्या बुद्धीचा भाग झाला. मला इतकं समजतं की मी ह्या संस्थेमध्ये, ह्या शाळेमध्ये कुणाच्याही मदतीने किंवा कुठल्याही माणसाकडे जाऊन की तू मला उसणे पैसे दे, तू मला काहीतरी मदत कर, माझ्या संस्थेवर काम करणाऱ्या सदस्यांनी सुद्धा सांगावं, मला जॉईंट असलेल्या, की त्यांनी सुद्धा कधीतरी संस्थेला 10-15 हजाराची मदत केली. म्हणून जे पण आम्ही उभं केले ते दोन्ही उभयतांनी उभं केलेलं आहे. संस्थेवर आम्ही टोटल 7 मेंबर आहोत, पण त्या एका तरी मेंबरने सांगावं की मी त्याच्याकडून दरवर्षी सदस्य फी तरी घेते. एकंदरीत आता जी अफवा आहे त्या अफवेला तुमच्या सगळ्या वक्तव्यातून पूर्णविराम मिळालेला आहे. लोकांना तर माहिती आहे, पण तुमच्याकडून स्पष्टीकरण फार गरजेचं बरोबर आहे. आणि आता कळलं की कुठल्या पद्धतीचा निधी खासदारांनी तुम्हाला दिलेला नाही आणि ही गोष्ट लोकांना कळेल आणि तुमचे जे काय
सहकार्य करणारे लोक आहेत, तुमचे पाठीराखे आहेत, त्यांना सुद्धा ही गोष्ट कळेल. एकंदरीत तुम्ही जो प्रवास सांगितला, तुम्ही या संस्थेला ज्या पद्धतीने उभं केलं आहे, ज्या पद्धतीने इथल्या गरजू वंचित विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण देत आहात, एक पिढी घडवण्याचं काम करताय, तर या गोष्टी नक्कीच कौतुकास्पद आहेत. तुमचं कार्य अधोरेखित करण्यासारखं आहे आणि हे कार्य असंच गतीनं पुढे जायला पाहिजे. भविष्यात आपण पुन्हा एकदा चर्चाच करू. मात्र आज काही गोष्टी तुमच्याकडून नव्यानं कळल्या आणि तुमच्याकडून इतर लोकसुद्धा खरं आदर्श घेतील, प्रेरणा घेतील की आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी केलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर जे आपल्याला समाजासाठी करता येईल ते आपण केलं पाहिजे. आपल्याकडे असणारा ज्ञानाचा, प्रतिभेचा उपयोग आपण समाजासाठी करावा आणि ते केलं तर लोक नक्कीच त्याची नोंद घेतात. इतिहासामध्ये आपलं नाव लिहिलं जातं आणि त्या पद्धतीनं आपल्या शिवस्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आहे आणि तुम्ही नाव छान दिले, हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूल. थँक्यू. तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा तुमच्या पाठीशी बरोबर आहे आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही नक्कीच त्या पद्धतीने कार्य कराल. आमच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहेत. आपण आमच्याशी संवाद साधलात, आपले मनपूर्वक आभार. तर या होत्या सानिका आंबरे मॅडम, ज्यांनी संस्थेचे एकंदरीत ध्येय धोरणं त्यासाठी करावं लागलं त्याग, समर्पण आणि जो प्रवास आहे तो प्रवास अत्यंत पोटतिडकीनं आत्मविश्वासानं मांडलेला आहे. आणि ज्यावेळेला एखादं झाड वाढतं, त्या झाडाला फळं लागतात, त्यावेळेला दगड मारणारे सुद्धा तितकेच तयार असतात. मात्र आपण आपलं कार्य करत जावं, आपण आपलं जे मार्गक्रमण आहे ते अत्यंत ध्यानं पछाडून करत राहावं. या दृष्टीनं त्या पुढे मार्गक्रमण करतायत. त्यांच्या साथीला त्यांचे पतिराज आहेत आणि ते दोघं मिळून ही संस्था वाढवत आहेत. अर्थात तिथल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ते प्रचंड कटिबद्ध आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव नक्कीच समाजामधून होत आहे. आपण त्यांची संवाद साधल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की त्या कशा पद्धतीनं निधी जमा करतात, स्वतःचं स्त्रीधनसुद्धा त्यांनी विकलं आणि त्याच्यातूनही संस्थेचा पाया उभा केला आणि अशातूनच एखाद्या त्यागातूनच एखादी चांगली गोष्ट घडते. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. आपण त्यांचे आभार मानूया, त्यांना शुभेच्छा देव्या. धन्यवाद. थँक्यू.